त्याचं काय झालं कुठं गेलास काही कळत नाही. पण आलेला एक दिवस अगदी यांच्या समोर घालवले आणि मला हेच करायचे या आपल्या पत्नीचा शोध घेत या झोपडीपर्यंत माझी कुठेपर्यंत माझी आवाज कोण आहे का? चंद्रमुखी कधी काळी तुला हवाचा वाटणारा राजचंद्रा देवदत्त बडंबिकारी तुझा देवदत्त बडंबिकारी काय तुझ्या बरोबर चंद्रमुखी नाव घेऊन मला फसवण्याचा प्रयत्न करतोस पण तुझ्या या डावाला ही चंद्रमुखी कधी फसणार नाही. त्या माझ्या देवदत्ताचं नाव घेऊन आज मला फसवण्याचं कर्तव्य करू नको. माझ्या झोपडीवर कुठच्या प्रसंगी देवा मला दाखवण्यासाठी चिंता झाला रे. माझी भार्या आज देवदत्ताला ओळखत नाही नाना तऱ्हेचे दुसऱ्याला त्याच्या मुखावाटून बाहेर पडताय. माझ्या नावानं रडण्यासाठी काय रडतोय? मला एक सांग जर का तू माझ्या नावानं रडतोय तर एकच मला सांगायला जर का तू खरंच देवदत्त स्वतःला मग देवदत्त आणि चंद्रमुखी याच्या जीवनाचा एक तरी असा प्रसंग सांग जेणेकरून यावर विश्वास ठेवेल. चंद्रमुखी या देवदत्ताने तुला पटवून द्यायला हवाय. हो आपल्या जीवनातील एखादा प्रसंग तुला याद करून द्यायचा आहे. यापेक्षा मोठा प्रसंग तर या देवदत्ताच्या जीवनात पुढचा. चंद्रमुखी सांग. अगं चंद्रमुखी ब्रह्मानंद मानताच्या आश्रमात तुझं राहणं ब्रह्मानंदाची कन्या तू ज्यावेळी तुझ्या पैलवाला त्याने हात घातला तुझ्या मुखवटे बाहेर पडले. घटनास्थळाचा आढावा घेऊन तिथपर्यंत मी आलो. तुझ्यावर आलेला अनिष्ट माझ्या गर्वी तुला प्राप्त झालं आणि त्या तुझ्या पितृदेवतांनी केलं ते काय राजा देवदत्ताला आणि तो शाम गुप्ता असेल ते राजा देवदत्त बडंबिकारी.
देवर्षी कोणीतरी सांगा ना की हा माझा देव सत्य आहे. माझ्या आई बाबांच्या मनात परिवर्तन केला. हा देवदत्त हो. काय सांगताय तुम्ही देवदत्त? यावा यावा. ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही या देवाची दाटातून करण्याचा प्रयत्न करत आहात. प्रयत्न करा. पाहुणे किती आमचा मी तुमच्या पाया पडतोय. तुमच्या पायाची नारद ब्राह्मण तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंद्रमुखीचा शोध घ्यायला पर्यंत आलाय. पण माझ्या जीवनात नोकरी नका. थोडा भिकारी राज करता बनलाय. सांगा तुम्ही मला माझ्या देवाचं याच्यात नाही मार्ग आहे. कुठं बरं? राजन, कळू लागल्या दिनापासून ध्यानी म्हणजे आशानी शयानी भोटानी कीर्तनी ज्या देवाला तू बसलाय, ज्या देवाचा तू पूजन केलंय, त्याला मनभावे आणण्याचं कर्तव्य कर. तुझ्या भक्तीला अरे प्रसन्न राहिल्याशिवाय आज माझी तुम्हाला विनंती की आज मी तुम्हाला विनंती करते त्या वैकुंठच्या नारायणाला भजण्यासाठी त्याचं पूजनासाठी तुमची मदत आम्हाला असल्या जोपर्यंत आमच्या समोर सुखी मूर्ती करत नाही मग तोपर्यंत तो देव लवकरात लवकर माझ्या देवाला अडवण्यासाठी शिकवूया. जय देवा विष्णू देवा करीतो तव धावा दावी तव कृपा करीतो तव धावा दावी तव कृपा करीतो तव धावा दावी तव कृपा. जय देवा विष्णू देवा जय देवा जय देवा जय देवा विष्णू देवा करीतो तव धावा. नाट्यरसिकांना एक विनंती, नाट्य प्रयोग अजून संपलेला नाहीये. शेवटचा प्रयोग अजून बाकी आहे. त्यावेळी कुणीही आपल्या जाग्यावरून उठू नये. मग प्रयोगाचा प्रवेश बाकी आहे. सगळ्यांची विनंती आहे की त्यांनी आपल्या आसनावर बसून राहावं. तुला तुझे वर्णुकीची स्मरणभूती आम्हालावी, स्मरणभूती आम्हालावी. तुला तुझे वर्णुकीची स्मरणभूती आम्हालावी, स्मरणभूती आम्हालावी. आळविता कंठ माझा आळविता 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 कंठ माझा दाटविता दाविता वरवा दाविता वरवा दाविता वरवा दाविता वरवा दाविता वरवा. जय देवा विष्णू देवा जय देवा जय देवा जय देवा विष्णू देवा करीतो तव धावा दाविता वरवा करीतो तव धावा दाविता वरवा करीतो तव अरे बघा तरी. अरे माझा वरी मी आहे विश्वाजिवंत ठेवलाच नाही. नाही हा तुझा निव्वळ भ्रम आहे. हे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत कृत्य काय झालो म्हणून माझा वैरी आहे विश्वाजिवंत नाही. अरे ज्यानं माझी संगत केली चांगल्याला मार्ग चांगल्यातच दाखविला आणि वाईटाचा शेवटच झाला. हा, जरा पृष्ठभागी पहा. माझ्या पाठीमाग तुझा काळूबाई आम्हाला जंबासूर म्हणतात मला. नाट्यस गो अरे नारदा, मी माझ्या मुलीच्या बरोबर नाही. अरे ज्याची मार्ग प्रतीक्षा आतापर्यंत या जंबासुरानं केला तेव्हा वैकुंठीचा नारायण आज या मृत्यूलोकापर्यंत अवतारण करण्यासाठी आला. मग त्याच वैकुंठीच्या नारायणाला जगाच्या करण्यासाठी हा जंबासुर एवढे पराक्रम. हा? ज्या
भक्तांसाठी सैन्यासाठी भक्तांना बनवलेला आहे. त्या भक्तांच्या सहाय्यासाठी हा वैकुंठचा नारायण बनणार आहे. तेव्हा कृतकृतार्थ झालो. शेवटी तुला वैकुंठचा त्याग करून या मृत्यूलोकापर्यंत यावं लागलं. त्या जन्माक्षरामुळे लक्षात घे, माझ्या पुत्राचा घात केला. त्या वनाचा तुझ्या बाजूने शेणून आला. कोणत्या प्रकारे आहा आता नाही देवा नाही आता नाही देवा नाही आता नाही देवा नाही अंतकाले मन तृप्त झाले आहे तुझा दर्शनी देवा मन तृप्त झाले आहे तुझा दर्शनी आता नाही देवा नाही आता नाही देवा नाही आता नाही देवा काही अन्य मागणे आहा वाचा पैसा ध्यान माझा तुला पैसे गीता वाचा पैसा ध्यान माझा तुला पैसे गीता रित जीवनाची राज रित जीवनाची राज रित जीवनाची राज तुला चिंतले माता तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी आज आमच्यावर आलेलं संकट तू दूर केलंस. पण जोपर्यंत माझ्या स्वामींना जोपर्यंत पुनश्च पण देवा हा राजकर्ता तुला विचारतोय रे. देवा तुला चांगला ज्ञान आहे. कळू दिना लागल्यापासून मी तुझी भक्ती करतोय. तुझं पूजन केल्याशिवाय अन्नाचा कण ना पाण्याचा थेंब देखील मी माझ्या उदरात कधी घेतला नाही. मग सांग देवा या राजकर्त्याच्या बाबतीत हा प्रसंग का? हे राजन, तुझी घेतलेली ही सत्व परीक्षा या विनंतीने घेतली. सांग रे मला, ब्राह्मण हे तुझ्यासाठी कोण आहे? ब्राह्मण माझ्या गुरुस्थानी अर्थात माझ्या पितृसमान. होय ना? हो. त्या ब्राह्मणाचा अपमान तुझ्याकडे केला गेला. बरे योग्य ते आलं. तेव्हा ब्राह्मणांचा अपमान माझ्या गर्वी घडला. मूर्त स्वरूपाचं दर्शन तू देण्यासाठी इथपर्यंत राहिला. कृतकृतार्थ हा राजकर्ता झाला. मग तेव्हा मी तुला एक विचारू इच्छितो. बोल राजन. माझं राज्य माझ्या हाती नाही. मी भडम भिकारी म्हणून वावरतो. पुढे माझ्या राज्याचं काय, माझ्या प्रजाजनांचं काय? तेव्हा सांग पुढे काय होणार आहे? हे राजन, हा. त्या ब्राह्मणाने तुला दिलेला शाप, हा. तो शाप तो कोणता असेल? भडंग भिकारी म्हणून यावेळी पूर्ण संसार त्या देवतेची तू भक्ती केली आहे. त्या देवतेचं दर्शन द्यावे तुला घडेल. त्याच नंतर पुनश्च स्वरूप देवा. प्राप्त होईल. असं त्यांनी दिलेला तो शाप. होय तेव्हा यावेळी माझ्या पूर्व स्मृती उजाळू लागल्या. माझी स्मृती मला तेव्हा हा तुझा शाप एक वरदान ठरलाय. आणि म्हणूनच हा तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. सदैव आमच्या पाठीशी. नाट्य शिकव भरत पाठ आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे आणि माझ्या साऱ्या भक्तांच्या पाठीशी असू दे. रचिल्या ऋषी